नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 26 एप्रिल 2026चे जेवढेही महत्त्वाचे 10 चालू घडामोडीचे प्रश्न आपण रोज सकाळी जे 6 वाजता बघत असतो, ते आज देखील आपण या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये बघूयात. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक जरूर करा. ओके. 10 महत्त्वाचे प्रश्न त्याचं विश्लेषण आपण बघत असतो अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये. कालच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता शेवटचा प्रश्न, त्याच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. नुकतेच कोणत्या देशाच्या जी एरोस्पेस कंपनीने भारतीय हवाई दलासोबत F-404 इंजिनसाठी डेपो सुविधा उभारण्याकरिता एका करारावर स्वाक्षरी केलेली आहे? ही एरोस्पेस कंपनी कोणत्या देशाची असेल? तर ही कंपनी आहे अमेरिकेची. पर्याय क्रमांक 4. अमेरिकेची राजधानी येतं वॉशिंग्टन DC. अमेरिकेच्या आणखीन 2 कंपन्या लक्षात ठेवा कधीही. एक आहे बोईंग कंपनी. बोईंग कंपनी कोणत्या देशाची तुम्हाला विचारतात आणि दुसरं आहे लॉकहीड मार्टिन. लॉकहीड मार्टिन. या 2 कंपन्या अमेरिकेच्यात. फ्रान्सची कंपनी आहे डसॉल्ट. डसॉल्ट एव्हिएशन लक्षात ठेवा, जी रायफल बनवते. तर अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच कोणत्या ठिकाणी 9वे भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026चे आयोजन करण्यात आलेलं आहे? ओके. हे आंतरराष्ट्रीय जल सप्ताह याचं आयोजन करण्यात आलं होतं भारतामध्ये. 9वं जे नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. IMP आहे नवी दिल्ली. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील? तर ते रेखा गुप्ता. रेखा गुप्ता हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा IMP. 9वे भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह IMP आहे. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये आपण जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो जगामध्ये. तो कधी असतो? जागतिक जल दिवस असतो 22 मार्चला. 22 मार्च. मग जे काही रिसेंटली पार पडलेले जे महोत्सव आहेत, काही संमेलन बैठक असतील, त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. ईशान्येकडील तांदळाचा महोत्सव, वारसा धान्य तांदूळ महोत्सव 2026चे आयोजन करण्यात आलं होतं नागालँडमध्ये. विंग्ज इंडिया 2026 पार पडलं हैदराबादमध्ये. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 पार पडलं गोव्यामध्ये. 7वे आशिया आर्थिक संवाद 2026 पुण्यामध्ये पार पडलं होतं. ग्लोबल AI समिट 2027 होणार आहे स्वित्झर्लंडमध्ये. 2026 मध्ये पार पडलं होतं आपल्या नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम येथे. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 पार पडलं शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात. पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन 2026 पार पडलं महाराष्ट्रामध्ये. आणि बायो एशिया शिखर परिषद 2026 पार पडलं हैदराबाद या ठिकाणी, जी राजधानी आहे तेलंगणाची. दुसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भगवान बुद्धांचे तथागत पवित्र अवशेष देशांतर्गत प्रदर्शनासाठी प्रथमच त्यांच्या कायमच्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे? कोणत्या ठिकाणी हे गौतम बुद्धांचा जो अवशेष आहेत, पवित्र अवशेष हे ट्रान्सफर करण्यात आलं, दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे? हे पहिल्यांदा घडलं भारतामध्ये. तर हे ठिकाण आहे लडाख. पर्याय क्रमांक 3. लडाख लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा ते ट्रान्सफर करण्यात आलं अशी माहिती सांगितली कुणी? लडाखचे नायब राज्यपाल नवीन बनले तर विनय कुमार सक्सेना. विनय कुमार सक्सेना लक्षात ठेवा. नायबचे नवीन राज्यपाल कोण असतील? त्यात विनय कुमार सक्सेना. लडाख लक्षात ठेवा. लडाखची राजधानी काय असेल? लेह ही लडाखची राजधानी आहे, जी सिंधू या नदीच्या काठी येतं लेह. 31 ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू काश्मीरपासून वेगळं होऊन लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेला होता. लडाख लक्षात ठेवा IMP आहे. आणि जे गौतम बुद्ध आहेत, गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता लुंबिनी या ठिकाणी. लुंबिनी जे नेपाळमध्ये येतं. आणि कुशीनगर जो ठिकाण आहे, कुशीनगर ज्या ठिकाणी बुद्धांचं निधन झालेलं आहे, त्याला आपण महापरिनिर्वाण असं म्हणतो. मात्र बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेलं आहे, जे बिहारमध्ये येतं, बोधगया. तिसरा प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? राष्ट्रीय पंचायत राज दिन ज्या दिवशी, हा जो कायदा आहे कुठला? 73 घटनादुरुस्ती कायदा. 73 घटनादुरुस्ती कायदा 1992चा आहे, जो 24 एप्रिल 1993 मध्ये हा कायदा 73 घटनादुरुस्ती कायदा लागू झालेला आहे. म्हणून तो दिवस आपण काय करतो? राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून आपण साजरा करत असतो. लक्षात ठेवा. कधीपासून हे सर्वात पहिल्यांदा हा दिवस 2010 मध्ये साजरा करण्यात आला, ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग. ओके. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये त्याला सुरुवात झालेली आहे
पंचायत राज दिवस साजरा करण्यासाठी मात्र लागू झालंय 1993 मध्ये 24 एप्रिल लक्षात ठेवा. 73वी घटना दुरुस्ती जे ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेचं संबंधित आहे. ओके. 1957ची जी समिती आहे 1957ची समिती बळवंतराव मेहता समिती जी आहे ती मेहता समिती खूप महत्त्वाची आहे. ती ज्या समितीनं त्रिस्तरीय व्यवस्था सांगितलं आणि राजस्थानमधील नागौर हे जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 1959 मध्ये पहिल्यांदा पंचायत राज सुरू झालेलं आहे. अच्छा, पंचायत राजला नया पंचायत राज हे नाव कोणी दिलं असेल हे व्यक्ती होतं राजीव गांधी. राजीव गांधींनी नया पंचायत राज म्हटलं आहे आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे 74 घटना दुरुस्ती जी आहे ती शहरी पंचायत राज व्यवस्थेसाठी आहे जी 1 जून 1993 मध्ये लागू झालेलं आहे. चला चौथा प्रश्न, अजून एक प्रश्न बघूयात आपण दिनविशेषवरचा. जागतिक मलेरिया दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? दरवर्षी असतं जागतिक मलेरिया दिन. मलेरिया आपण हिवताप असंही म्हणतो आपण. हिवताप दिन मलेरिया तर तो असतो 25 एप्रिलला. पर्याय क्रमांक 1 25 एप्रिल लक्षात ठेवा. आणि भारत हा मलेरिया निर्मूलनाचं लक्ष्य पण आहे भारताचं. भारताचं मलेरिया निर्मूलन भारतामध्ये होऊन जाईल कधी 2030 पर्यंतचं टार्गेट आहे भारत सरकारचं की भारतातून मलेरिया समूळ नष्ट होईल. ओके. मलेरिया हिवताप लक्षात ठेवा. मादा ॲनाफिलिस जो डास आहे ॲनाफिलिस म्हणतो आपण, हे जर डास चालू आपल्याला तर हिवताप होऊ शकतो. जागतिक मलेरिया दिन. मग जे दिनविशेष आहेत म्हणजेच संपूर्ण एप्रिल महिन्यातील त्यांच्यावरती एक आपण नजर टाकूयात. उत्कल दिन असतो दरवर्षी 1 एप्रिलला. 2 एप्रिलला असतो जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस असतो. 9 एप्रिलला CRPF दिवस आहे. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन असतो. 11 एप्रिलला असतो शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आणि महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिलला आहे आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस ज्या वर्षी पहिल्यांदा युरी गागारिन जे अंतराळात गेले तो दिवस आहे तो 12 एप्रिल. त्यानंतर 13 एप्रिल दिवस असतो जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिवस. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते आणि जागतिक चगास रोग दिवस असतो. 15 एप्रिल आहे महिला बचत दिन. 16 एप्रिलला जागतिक आवाज दिवस असतो. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन. 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन म्हणजे लिव्हर दिन. 20 एप्रिलला आहे संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस. 21 एप्रिलला आहे नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक व कॉपरेट दिन किंवा इंग्रजी भाषा दिवस. 23 एप्रिलला असतो विल्यम शेक्सपियरची जयंती आणि पुण्यतिथी असते 23 एप्रिलला. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिवस आणि 25 एप्रिलला आहे जागतिक मलेरिया दिन. चला पुढचा महत्त्वाचा 5वा प्रश्न. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे 2027 मध्ये होईल हे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ताश्कंद या ठिकाणी. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 ताश्कंद जी उझबेकिस्तान याची राजधानी आहे. उझबेकिस्तानची राजधानी काय असेल? ताश्कंद आहे. ताश्कंद करार तुम्ही ऐकलं असेल 1966 मध्ये झालेलं होतं. लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान. ताश्कंद करार 1966. ताश्कंद तोच आहे. उझबेकिस्तान लक्षात ठेवा IMP आहे. उझबेकिस्तान. भारत आणि उझबेकिस्तान हे दोन्ही देश एक डस्ट लीग नावाचं युद्धाभ्यास साजरा करतात. ही लक्षात ठेवा डस्ट लीग युद्धाभ्यास. आणि भारताचे एक जे व्यक्ती आहेत त्याचं नाव तुम्ही कधी विसरायचं नाही. हे पॅरा ॲथलेटिक्स आहेत. 2 नाव सांगतो. एक आहेत पायल नाग यांचा संबंध पॅरा आर्चरीचे आहेत. पॅरा आर्चर आहेत ओडिसाचे आहेत लक्षात ठेवा. आणि दुसरे आहेत शीतल देवी. शीतल देवी हे देखील पॅरा आर्चरीज करतात. शीतल देवी मात्र जम्मू काश्मीरचे आहेत. पायल नाग विसरू नका. IMP ज्यांनी नुकतंच थायलंडमध्ये शीतल देवी यांना हरवलं होतं. पायल नाग हे ओडिसाचे आहेत. जे आपलं 3 महिन्याचं जे करंट अफेअरचं ईबुक आहे ते तुम्ही अजून घेतल्यानंतर नक्कीच घेऊ शकता. अजून ही वेळ आहे आपल्याकडं. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला 20 रुपयामध्ये मी तुम्हाला देतोय. 20 रुपयामध्ये फक्त तुम्ही हे 3 महिन्याचं करंट अफेअर्स वाचू शकता. या दिलेल्या QR कोडवरती 20 रुपये पाठवा आणि ह्या नंबरवरला त्याचं स्क्रीनशॉट आणि ईबुक असं खाली लिहून तुम्हाला पाठवायचं आहे जेणेकरून तुम्हाला मी PDF पाठवण्यासाठी मोकळा झालो. ओके. त्याची तुम्ही प्रिंट देखील काढून ठेवू शकता, रिव्हिजन करू शकता. 20 रुपये काहीच फी नाही आहे. 3 महिन्याचं करंट अफेअर्स ऑनलाईन स्वरूपामध्ये छान पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच कोणत्या देशाने
तंबाखू आणि वेप्स विधेयक मंजूर केले आहे, ज्यानुसार 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्यांना तंबाखू विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे साधारणतः 2009च्या नंतर जेवढीही व्यक्ती जन्मले असतील त्या देशामध्ये हं, ओके लक्षात ठेवा, त्यांनी तंबाखू विक्री त्यांच्यावरती आता बंदी घालण्यात आलेली आहे. तो देश आहे ब्रिटन, पर्याय क्रमांक 2. ब्रिटन लक्षात ठेवा, जो युरोप खंडामध्ये येतो ब्रिटन. ब्रिटनची राजधानी काय असेल? लंडन ही ब्रिटनची राजधानी आहे आणि ब्रिटनचे किंवा यूकेचे पंतप्रधान कोण असतील? पंतप्रधान तर कीर स्टारमर. कीर स्टारमर लक्षात ठेवा. आणि यूकेचे राजे कोण असतील सध्या? यूकेचे राजे कोण असतील? महाराणीच्या निधनाच्या नंतर यूकेचे नवीन राज्य बनले होते, त्याचं नाव आहे किंग चार्ल्स तृतीय. चार्ल्स तिसरा थोडक्यात, चार्ल्स तिसरा सध्या राजे येतं IMP ब्रिटन. मग या ठिकाणी आपण बघायला बसलो तो यूके आहे. यूके ओके, हा शब्द वेगळा आहे. GB ग्रेट ब्रिटन वेगळं, ओके, ग्रेट ब्रिटन वेगळं आणि यूके वेगळं, ओके. आणि इंग्लंड हा छोटासा एक देश आहे फक्त. इंग्लंड हा देश येतो, ओके. काय फरक आहे यूके आणि ग्रेट ब्रिटनमध्ये? ग्रेट ब्रिटनमध्ये 3 देश येतात. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. 3 देश येतात. हे 3 देश कोणते कोणते असतील? एक आहे इंग्लंड, एक आहे इंग्लंड, दुसरा आहे स्कॉटलँड, इंग्लंड, स्कॉटलँड आणि तिसरा आहे वेल्स. वेल्स या 3 देशांना मिळून म्हणतो आपण ग्रेट ब्रिटन. मात्र जो यूके आहे याच्यामध्ये 4 देश येतात. किती? 4 देश येतात. कुठले कुठले? सेम परत एकदा इंग्लंड, इंग्लंड, त्यानंतर आहे स्कॉटलँड, स्कॉटलँड, तिसरा आहे वेल्स, वेल्स आणि चौथ्या देशामध्ये ॲड होतो तो म्हणजे उत्तर आयर्लंड. उत्तर आयर्लंड लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये हे झालं यूके. यूके समजते. त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर व्यवस्थित समजलं असेल. लक्षात ठेवा. इंग्लंडची राजधानी काय असेल? लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे. स्कॉटलँडची राजधानी तर एडिनबर्ग. एडिनबर्ग ही राजधानी आहे आणि वेल्सची राजधानी तर कार्डिफ. कार्डिफ आणि उत्तर आयर्लंडची राजधानी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काय आहे ते. उत्तर आयर्लंडची राजधानी काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि एक महत्त्वाचा स्ट्रॅटेजिकचा पॉईंट सांगतो या ठिकाणी बघून घ्या. इथं बघा हा लंडन आहे म्हणजेच हा यूके आहे. यूके आणि फ्रान्स यांच्या दरम्यान या ठिकाणी जो काही समुद्रधुनी आहे ह्याला म्हणतो आपण इंग्लिश चॅनल. ओके लक्षात इंग्लिश खाडी. इंग्लिशचं चॅनल हे कोणत्या 2 देशांना वेगळं करतं तर ते आहे यूके किंवा इंग्लंड आणि फ्रान्स. IMP आहे. स्पेन हे दिसतोय. स्पेनची राजधानी माद्रिद आहे. माद्रिद आहे आणि 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घालणारा स्पेन हा युरोप खंडातील पहिला देश होता. युरोप खंडातील पहिला देश लक्षात ठेवा. या ठिकाणी नॉर्वे, स्वीडन येतो लक्षात ठेवा. नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क आहे. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो आहे. ओस्लो. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येतं लक्षात ठेवा. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स आहे. ब्रुसेल्स. जर्मनीची राजधानी बर्लिन आहे. बर्लिन. ओके. आइसलँड आहे. आइसलँडची राजधानी नूक येतं. नूक. नूक. चलो. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारे एक विधेयक, एक कायदा पारित केलेला आहे? ओके. हा देश तुर्की म्हणतो पण त्याला ॲक्च्युअली. तुर्की आहे ज्याची राजधानी येतं अंकारा. तुर्कीची राजधानी अंकारा आहे. तुर्कीत चलन काय असेल? चलनाचं नाव आहे लिरा. लिरा. लिब्रा नाही. लिब्रा हे फेसबुकचं चलन आहे. फेसबुक चलन लिब्रा. आता हे लिरा आहे. तुर्की लक्षात ठेवा. तुर्कीला तुर्की असं म्हटलं जातं. तुर्की, टर्की असं. पण टर्की म्हटलं की शिवाय दिल्यासारखं होतं ना टर्की इंग्लिशमध्ये. त्यामुळे ते त्यांनी नाव चेंज केलं. तुर्की असं म्हटलं. बाकी 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घालणारा संपूर्ण जगातील पहिला देश कोणता होता नुकतंच? जगातील पहिला देश बनला होता ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये कर्नाटकनं बंदी घातलेली आहे. 13 वर्षाखालील मुलांसाठी बंदी घातलेली आहे सोशल मीडिया वापरण्याला. आंध्र प्रदेश लक्षात ठेवा. कर्नाटक 16 वर्षाखालील मुलांना बंदी आहे. युरोप खंडामध्ये स्पेन हा पहिला देश आहे. फ्रान्सनं बंदी घातलेला आहे. बऱ्यापैकी देशांनी ही बंदी घातलेली आहे लक्षात ठेवा. इंडोनेशियाने पण बंदी घातलेली आहे. इंडोनेशियाने पण बंदी घातलेली आहे नुकतंच सोशल मीडिया वापरण्यासाठी. चलो पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणाचा US आर्मी वॉर कॉलेजच्या आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आले? खूप महत्त्वाचा आणि खूप IMP क्वेश्चन म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे ना. US आर्मी वॉर कॉलेजच्या आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारे हे तिसरे भारतीय व्यक्ती आहेत. त्यांचं नाव आहे उपेंद्र द्विवेदी, जे भारताचे भूदल प्रमुख आहेत.
भारताचे हे भूदल प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी, लक्षात ठेवा. आणि हे तिसरे भारतीय व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पहिले कोण असतील? पहिले तर जनरल व्ही के सिंग, पहिले आता. दुसरे आता विक्रम सिंग आणि आता उपेंद्र द्विवेदी म्हणले. लक्षात ठेवा, भूदल प्रमुख भारतीय भूदल दिवस असतो 15 जानेवारीला. हॉल ऑफ फेम, US हॉल ऑफ फेम म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा. मग जे काही रिसेंटली दिलेले पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. UKच्या प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार 2026 देण्यात आले ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 देण्यात आले कावेह मदानी यांना. फ्रान्सच्या प्रतिष्ठित लिजन डी ऑनर या पुरस्काराचा तिसरा सर्वोच्च सन्मान असलेल्या कमांडर हे पदक देण्यात आले जावेद अशरफ यांना. 35वा सरस्वती सन्मान 2026 देण्यात आले रामकुमार मुखोपाध्याय यांना. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2026 देण्यात आले फ्लाइंग रेडंट या चित्राला. 38वा पुण्यभूषण पुरस्कार 2026 देण्यात आले अभय फिरोदिया यांना. ब्रिटनच्या नाईटहुड किताबाने सन्मानित करण्यात आले एन चंद्रशेखर यांना. MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना. आणि शिकागो विद्यापीठाचा माजी विद्यार्थी पुरस्कार 2026 जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ KV सुब्रमण्यम. चला पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एव्हरेडीने भारतातील पहिल्या अल्कलाईन बॅटरी युनिटचे उद्घाटन नुकतंच केलेलं आहे? एव्हरीडे कंपनी आहे. एव्हरीडे म्हणण्यापेक्षा एव्हरेडी असं ही कंपनी आहे. ओके, तुम्ही त्याचं स्पेलिंग आपण खूप लहानपणी कंटिन्यूपणे मार्केटमध्ये बॅटरी मिळायच्या बघा. बॅटरी खूप फेमस कंपनी आहे. एव्हरीडे आपण त्याला एव्हरीडे असं म्हणायचो आपले स्पेलिंग, ठीक आहे ना. ते एव्हरेडी. ओके, एव्हरेडी असं त्याचं कंपनीचं नाव आहे. बरं असो, ह्या कंपनी भारतातील पहिलं अल्कलाईन बॅटरी युनिटचं उद्घाटन सुरू केलंय कोणत्या ठिकाणी? तर जम्मू या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीरमध्ये येतं जम्मू, लक्षात ठेवा. आणि ही जम्मू काश्मीरची हिवाळी राजधानी आहे जम्मू. बाकी उन्हाळी राजधानी श्रीनगर पण आहे, सगळ्यांना माहिती असेल. जम्मू काश्मीर राजधानी श्रीनगर आहे, मात्र हिवाळी राजधानी कुठल्या जम्मू आहे. जम्मू काश्मीर, लक्षात ठेवा. ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीर सध्याचे जिल्हा मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आता ओमर अब्दुल्ला. जे पहिल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूत आपण. भारतातील पहिल्या एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्राचे नाव काय असेल? तर ते प्रयास, जे गोवामध्ये आहे. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या टिश्यू बँकेचे उद्घाटन करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिले झोपडीमुक्त शहर कोणते बनले आहे? हे आहे चंदीगड. भारतातील पहिल्या सागरी सिम्युलेशन सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? हे आहे चेन्नईला. BSF द्वारे भारतातील पहिल्या ड्रोन युद्धशाळेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? हे आहे मध्य प्रदेशमध्ये. T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे अर्शदीप सिंग. अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केलेला आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय आहेत हिमांशू कुलकर्णी. हा क्वेश्चन पेपरला आलेला आहे. शून्य माता मृत्यूदर प्राप्त करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता असेल? तर तो आहे पुद्दुचेरी किंवा पॉंडिचेरी. पुढचा अंतिम 10वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये जे काही उच्च न्यायालय येतं ते अमरावती या ठिकाणी आहे. सगळ्यांना माहिती असेल अमरावती हे भारतामध्ये 25वे हायकोर्ट देखील होतं, 25वे उच्च न्यायालय होतं. अमरावती राजधानी आहे आंध्र प्रदेशची. त्याची आता नवीन पहिली महिला मुख्यमंत्री बनले, त्याचा पहिला मुख्य न्यायाधीश बनले तर त्याचं नाव आहे लिसा गिल. पर्याय क्रमांक 4 लिसा गिल, लक्षात ठेवा. राजधानी आहे आंध्र प्रदेशची. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असतील? आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आता ओके, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत N चंद्रबाबू नायडू आणि अब्दुल यस नझीर हे तर राज्यपाल आंध्र प्रदेशचे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 2 जून 2014ला वेगळे झाले होते, सगळ्यांना माहिती असेल, लक्षात ठेवा. बाकी ऋतू तिवारी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर बनले तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिली महिला महापौर कोण असतील? ऋतू तिवारी आहेत. सुजाता मनोहर हे बॉम्बे हायकोर्टाचे किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण असतील? तर ते सुजाता मनोहर, पहिली महिला चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश. 1994 मध्ये ते बनलेले होते. 1994, लक्षात ठेवा. सुजाता मनोहर IMP आहे. बाकी ठीक आहे. संपूर्ण भारतातील म्हणतो मी, संपूर्ण भारतातील हायकोर्टाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण असतील? संपूर्ण हायकोर्टाची म्हणजे सगळ्या राज्यांमधील उच्च न्यायालय घेतलं तर त्याचे मुख्य न्यायाधीश कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे लीला सेठ.
लीला सेठ. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होणारी पहिली महिला आहे तर फातिमा बीवी. फातिमा बीवी आणि लीला सेठमध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा. चला एक क्वेश्चन सांगतो या ठिकाणी. बघा, हायकोर्ट संपूर्ण भारतामध्ये उच्च न्यायालय आहेत. ह्या उच्च न्यायालयातील उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होणारे, मुख्य म्हणत नाही मी, न्यायाधीश होणारी पहिली महिला कोण असतील? त्यांचं नाव आहे अण्णा चंडी, केरळच्या अण्णा चंडी. रिपीट करतो बघा, 3 क्वेश्चन, 3 व्यक्ती, एक फातिमा बीवी आहेत, फातिमा बीवी, एक आहे तर लीला सेठ, दुसरे तर अण्णा चंडी. ओके. सगळ्या राज्यांमधील हायकोर्ट घेतलं तर त्याच्यामधील न्यायाधीश बनलेत हायकोर्टामध्ये अण्णा चंडी पहिले. सगळ्या राज्यांमध्ये हायकोर्टामधील मुख्य न्यायाधीश पहिली महिला बनले तर लीला सेठ, हिमाचल प्रदेशची. ओके. आणि फातिमा बीवी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश बनणारी पहिली महिला आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाचे अजूनही मुख्य न्यायाधीश एकही महिला बनलेले नाहीत. ओके. कारण भारतीय राज्यघटनेतील कलम 214 जे आहे ना, हे कलम आहे, भारतीय राज्यघटना कलम 214, हे सांगतं हायकोर्टाची स्थापना आणि वयाच्या 62 वर्ष होईपर्यंत पदावरती व्यक्ती राहू शकतात. 2,50,000 रुपये वेतन आहे हायकोर्टातील मुख्य न्यायाधीशांना आणि इतर वाल्यांना 2,25,000 रुपये वेतन असतं. म्हणजे पहिल्या गोष्टी त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. एव्हरेस्ट शिखर सर करून भारताचा तिरंगा ध्वज फडकवणारी पहिली दृष्टीहीन महिला बनले तर चोंझिन अँगमो. T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे विराट कोहली. 9 ते 15 ऑक्टोबरमध्ये कोणत्या ठिकाणी होणाऱ्या IUCNच्या कन्झर्वेशन काँग्रेसमध्ये भारतातील लुप्तप्राय प्रजातींची पहिली रेड लिस्ट जाहीर केली जाणार आहे? तर ते अबुधाबी. कोणत्या राज्यात नामचिक नामफुक हे येथे पहिल्या व्यावसायिक कोळसा खाणीचे ऐतिहासिक उद्घाटन करण्यात आलं असेल? हे आहे अरुणाचल प्रदेश. जपानची पहिली महिला पंतप्रधान साने तकाईची. आणि कोणत्या ठिकाणी आशियातील पहिले समर्पित महिला कर्करोग केंद्र अपोलो अथेना याचं उद्घाटन करण्यात आलं असेल? हे आहे नवी दिल्ली. ओके. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि थोडीशी माहिती सांगतो. स्पेशल जीकेची बॅच जी सोलापूर या ठिकाणी आपण सुरू करतोय. ज्यांना कोणाला या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 7 मेला बॅच सुरू होते. फक्त जीकेची बॅच आहे, सीट लिमिटेड आहेत, कारण हॉलमध्ये फक्त आणि फक्त 50 ते 60 जागा, म्हणजे एवढेच बेंच आहेत, एवढेच मुलं बसू शकतात. जर कोणाला यायचं असेल, इंटरेस्ट असेल, फक्त जीकेचं स्पेशल क्लास करायचा असेल तर नक्कीच तुम्ही ह्याचा फायदा घेऊ शकता. 7 मेला बॅच सुरू होईल. 4,000 रुपये फी आहे. 7 मेच्या अगोदर जर तुम्ही ॲडमिशन घेतला तर तुम्हाला 3,500 रुपये फी असेल. ठीक आहे, ॲडव्हान्स फी असेल. बस एवढीच माहिती सांगू शकतो. कारण जे बॅच केले आहेत ना गेल्या वर्षी वगैरे, स्पेशल जीकेची बॅच, त्यांना विचारून घ्या आणि नक्कीच तुम्हाला ते रेफर करतीलच जावं म्हणून. ठीक आहे. फास्टॅग बॅच 90 दिवसांची बॅच आहे ही. 90 दिवसामध्ये जेवढेही जीके आहेत ते सर्व तुम्हाला कव्हर होऊन जाईल. जरी तुम्ही बॅच कोणत्याही अकॅडमीची कोणत्याही ठिकाणी केला असेल ना, तरी पण तुम्हाला रिव्हिजन म्हणून ही बॅच तुम्हाला नक्कीच फायदेशीर होऊन जाईल. ओके. अधिक माहितीसाठी हा दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून विचारू शकता. स्वतः हा माझा नंबर आहे 1 नंबरचा. तेव्हा तुम्ही कॉल करून देखील विचारू शकता बॅचविषयीची माहिती किंवा WhatsAppला देखील मेसेज करू शकता. चला, हे तुम्ही जरी करणार नसेल तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की हे तुम्ही पोहोचू शकता. नक्की तुम्ही त्याचे स्टेटसवर ठेवू शकता. ओके. चला, इथं आपण बघूयात कालच्या प्रश्नांवरती एक नजर, जे रिव्हिजन होऊन जाईल तुमचं. नुकतेच कोणत्या राज्यात जगातील पहिले इझी मेल्ट इलेक्ट्रिकली असिस्टेड सिग्नॅस स्मेल्टर म्हणतो आपण तंत्रज्ञान तैनात करण्यासाठी टाटा स्टीलने SMS ग्रुपसोबत करार केला आहे? झारखंड राज्यामध्ये. भारतातील पहिली पूर्णपणे एकात्मिक AI आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था कोणी लॉन्च केली असेल? हे आहे IIT रोपड. वयाच्या 94 वर्षी निधन झालेले खासदार आहेत डॉक्टर गोपाळराव पाटील. हे प्रसिद्ध कोण होते? गोपाळराव पाटील हे होते बालरोग तज्ज्ञ. नुकतेच सुरक्षा यंत्रणांना रिअल टाईम निर्णय सहाय्य वाढवण्यासाठी गृह मंत्रालयाला DRDOने कोणत्या स्वदेशी बनावटीची सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली विकसित करून दिली आहे? त्याचं नाव आहे प्रज्ञा. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणीचे अनावरण करण्यात आलं असेल? नुकतंच, तर ते आंध्र प्रदेश. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या कचरा भूमींचा समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक मिथेन वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या ठिकाणामध्ये करण्यात आला आहे? तर ते आहे कांजूरमार्ग, मुंबई. नुकतेच कोणाला विज्ञानाचा ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा $3 दशलक्ष ब्रेकथ्रू पुरस्कार मिळाला आहे 2026चा? फ्रँक मर्ले यांना. नुकतेच वर्ष 2025 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2025ने सन्मान करण्यात आलाय राममोहन नायडू, जे केंद्राचे नागरी उड्डाण मंत्रालयाचे मंत्री देखील आहेत. फ्रान्समधील बोर्डो येथे नुकतेच झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली तर श्रेया शंतनू मुंदडा, मुंबई महाराष्ट्राचे.
आणि नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एस-टी महामंडळ जे आहे, ह्याचे परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? रितेश देशमुख यांची. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच जागतिक जलसंकटाचा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने वॉटर फॉरवर्ड कार्यक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचं उत्तर अगदी डिटेलमध्ये आपण उद्या बघूयात. एकदा लाईक करा, तर जाता शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच प्रकारचं कंटेंट, अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला रोज सकाळी 6 वाजता डेली न चुकता घेऊन येत असतो. कारण करंट अफेअर जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच महत्त्वाचं आहे अदर विषय सर्वचे सर्व. कारण कोणतेही असं एक्झाम नाही आहे, तुम्ही केंद्रापासून कोणतेही एक्झाम घ्या, त्याच्यामध्ये चालू घडामोडी विचारत नाही. त्यामुळे चालू घडामोडी व्होलाटाईल विषय कंटिन्यू बदलत राहतो. ओके. जी-केला काय इतिहास, भूगोल, विज्ञान तेच राहतो. परंतु करंट अफेअर्स मात्र खूप खूप महत्त्वाचा असतो. चला इथं थांबूयात आपण. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जो आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, नक्कीच या ॲपचा देखील तुम्ही फायदा घ्या. या ठिकाणी जो स्कॅनर आहे ते स्कॅन करून तुम्ही घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाची माहिती. ओके. ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. बाकी हे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. टेलिग्राम चॅनल पण तुम्ही नक्की जॉइन करून ठेवा. हे आपलं ॲप आहे. Instagram आयडी पण आहे. Instagramवर नक्की तुम्ही फॉलो करू शकता या क्यूआर कोडवरती स्कॅन करून. ओके. चला थांबूयात आपण. शेवटी मनापासून धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डेली न चुकता व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक यू. जय हिंद.